नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर यांनी एका गोष्टीतून मांडलेला एक फार छान विचार तुमच्यापर्यंत पोचवते. एका विशाल नदीच्या मध्यभागी एक बेट होतं. त्या बेटावर एक गाव वसलेलं होतं. गाव फार सुंदर होतं, पण एक फार मोठी अडचण होती तिथे. शहरात जायचं असेल तर नदी पोहत पार करायला लागायची. आता ज्यांना पोहता येत होतं ते शहर पाहून यायचे. तिथला बाजारहाट, नव्या कल्पना, नव्या संधी त्यांना बघता यायच्या. पण बहुतेक गावकऱ्यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत बेटाबाहेरचं जगच पाहिलेलं नव्हतं. मग एक दिवस तिथल्या काही धडपड्या तरुणांनी विचार केला की प्रत्येकानं पोहणं शिकेपर्यंत वाट बघण्यापेक्षा आता आपण सगळ्यांनाच जाता येईल अशी व्यवस्था का बनवू नये. मग त्यांनी झाडं तोडली, लाकडं गोळा केली, घाम गाळला आणि एक छान नाव तयार केली आणि काही जण नावाडी म्हणून प्रशिक्षित केले. सुरुवातीला गावात उत्साहाचं वातावरण होतं. वृद्ध शहरात जायला लागले, मुलं शिक्षणासाठी जायला लागली, शेतकरी शहरात जाऊन माल विकायला लागले. लोक म्हणायला लागले, अरे ही नाव नाही आहे, हे तर आपल्या आयुष्याचं सुंदर दुसरं असं दार आहे. पण जिथं माणसं असतात तिथं समस्या असतातच. कधी नावाड्याचा अंदाज चुकला तर लाट नावेत शिरायची आणि प्रवासी भिजायचे. कधी गर्दीत चढता उतरता एखादा पाण्यात पडायचा. कधी नावाडी जास्त भाडं घेतो असे तक्रार काही जण करायचे. कधी प्रवासीच वेळ पाळायचे नाहीत. एकदा एका संतप्त प्रवाशांना रागाच्या भरात नावेची फळीच फोडली. दुसऱ्या वेळी काही लोकांनी नावाड्याला मारहाण केली. मग नावाडी घाबरले. त्यांनी नियम कडक केले. आधी पैसे घ्यायला सुरुवात केली. प्रवाशांची संख्या कमी केली. संशयास्पद लोकांना नकार द्यायला सुरुवात केली. हे नियम ऐकून बघून आता प्रवासी संतापले. हे नावाडी स्वतःला राजा समजू लागलेत. नावाडी म्हणाले, आम्ही नाही सांभाळलं तर नावच बुडेल. असं करता करता वातावरण इतकं बिघडलं की नाव बंद करण्याची वेळ आली. त्याच गावात एक वृद्ध झेन गुरु राहत होते. एक दिवस नावाडी आणि प्रवासी हे दोघंही त्यांच्याकडे गेले आणि दोघंही आपापली बाजू मांडायला लागले. प्रवासी म्हणाला, नावाडी फार लोभी आहेत. नावाडी म्हणाले, प्रवासी बेफिकीर आहेत. गुरूंनी शांतपणे ऐकलं. मग त्यांनी दोघांनाही दुसऱ्या दिवशी सकाळी नदीकिनारी बोलावलं. सगळेजण सकाळी जमले. गुरूंनी नाव पाण्यात सोडली आणि त्यांनी विचारलं, ही नाव कुणाची आहे? प्रवासी म्हणाले, नावाड्यांची. नावाडी म्हणाले, आमची आहे. गुरु हसले आणि ते म्हणाले, बघा, म्हणूनच तुमचा वाद संपत नाहीये. आता हे ऐकून सगळेजण गोंधळले. गुरूंनी विचारलं, जर फक्त नाव नावाड्याची असेल तर प्रवाशांनी तिची का काळजी घ्यायची? आणि जर नाव प्रवाशांसाठी असेल तर मग नावाड्यांनी जीव धोक्यात का घालायचा? याचं उत्तर कोणीच दिलं नाही. गुरु म्हणाले, ही नाव नावाड्यांची नाही आणि ही नाव प्रवाशांची सुद्धा नाही. ही नाव नदीची सुद्धा नाही. ही नाव आहे विश्वासाची. गुरूंनी नदीतल्या एका लाटेकडे बोट दाखवलं. लाट नावेत आली तर कपडे भिजतात, पण अविश्वास नावेत आला तर संपूर्ण व्यवस्था बुडते. ते पुढे म्हणाले, नावाड्यांनी लक्षात ठेवावं, प्रवासी हे ओझं नाहीत, त्यांच्यामुळेच नाव चालते. आणि प्रवाशांनी हे लक्षात ठेवावं, नावाडी काही नोकर नाही, त्यांच्यामुळेच प्रवास शक्य होतोय. नियम हवेत, पण नियमांपेक्षा संवाद महत्त्वाचा आहे. मग तरुणानं विचारलं, चूक कोणाची? गुरु हसले आणि म्हणाले, ज्या दिवशी तुम्ही चूक शोधणं थांबवून उपाय शोधायला लागाल त्या दिवशी नाव वाचेल. नंतर गावात काही साधे नियम झाले. भाडं ठराविक झालं. प्रवाशांना सूचना दिल्या जाऊ लागल्या. तक्रारी ऐकण्यासाठी मंडळ बनलं. नावाडी आणि प्रवासी महिन्यातून एकदा चर्चेसाठी बसायला लागले. मग हळूहळू भांडणं कमी झाली आणि त्या बेटावरच्या लोकांना तेव्हा समजलं की व्यवस्था कधीच अपघातांमुळे नष्ट होत नाही. ती नष्ट होते जेव्हा सेवा देणारे आणि सेवा घेणारे हे दोघंही विसरतात की ते एकाच नावेत बसलेले आहेत. पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर
नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.